जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ आपल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नाही तर अगदी मनापासून तो चांगला असतो, अशा व्यक्तींना आपल्या हृदयात स्थान द्या। कारण मित्रांनो, आपल्या हृदयात समर्थ राहतात आणि समर्थांबरोबर चांगल्याच लोकांना स्थान द्या। जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही अगोदरच त्यांच्या वर आहात। मित्रांनो, समर्थ ऑक्सिजन सारखे आहेत, ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही पण त्यांच्याशिवाय जगताही येत नाही। मित्रांनो, तुम्ही स्वतःच सर्वांची गरज बना। हजारो येतील सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त समर्थ येतात। कोणाच्या वाईट काळात त्यांचा हात धरा, त्यांना साथ द्या, कारण वाईट काळ काही वेळाने निघून जाणारा असतो, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील। मित्रांनो, माझा अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकून जाईल। म्हणूनच मित्रांनो, आपण फक्त डोळे झाकून आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतो। स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही काट्यांसारखी असते, ती तुम्हाला निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखावत राहील, पण त्याच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकतात। मित्रांनो, हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल। जसे गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो समर्थांवर मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला वाईटामध्येही चांगलं नेहमी सापडतं। मित्रांनो, समर्थांशी चांगले नाते निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही। राग वाईट असतो, पण तोच राग कुठे गरजेचा असतो तेही दाखवलं पाहिजे, अन्यथा चूक करणाऱ्या माणसाला आपण चुकीचं करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी असंच वागेल। मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटत नसतील आणि तो परमेश्वर तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला नक्कीच जास्त देणार आहे। जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात, जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात, पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात। मित्रांनो, कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका। समर्थ आपल्याला अभिमान विसरून जगायला शिकवतात, कारण मित्रांनो, दगडही जड होऊन पाण्यामध्ये त्याचे अस्तित्व पूर्णपणे गमावून बसतो। सर्व दुःख दूर झाल्यावरच आपले मन प्रसन्न होईल, हा तुमचा भ्रम आहे। मित्रांनो, मन प्रसन्न ठेवा, समर्थांवर विश्वास ठेवा, मग तुमचे सर्व दुःख लगेचच दूर होतील आणि हेच वास्तव आहे। मित्रांनो, मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही जितका तो चिंता आणि रागाच्या क्षणी थकतो। म्हणूनच चिंता करण्याऐवजी समर्थांचं चिंतन करा। आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान आहे, जो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊन सुद्धा तो वर्तमान काळ आपण विकत घेऊ शकत नाही। मित्रांनो, समर्थांना आपल्या शरीराची किंवा आपल्या पैशांची गरज नाही, त्यांना फक्त शुद्ध मनाची गरज आहे। म्हणूनच समर्थ आपल्याला
काहीही सोडायला सांगत नाही. फक्त विकार सोडा आणि घाणेरडे विचार सोडा. मित्रांनो, ज्याला ज्ञान आहे त्याला समजावता येतं. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येतं. पण जो माणूस अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. मित्रांनो, जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराच्या कृपेने माणूस जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. फक्त वेळच आपल्याला स्पष्ट करते अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. कारण प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसे मज्जा घेतात. मित्रांनो, आपले विचार आपल्याला घडवत असतात. म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, आपल्या शब्दांवर नाही. आणि आपले विचार सदैव जिवंत असतात. त्या परमेश्वरावर श्रद्धा असेल तर आपल्याला कोणत्याही अडचणीत सुद्धा मार्ग नक्की सापडतो. मित्रांनो, जसं की पृथ्वीवर हवामानात बदल होतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा सुख दुःख येत राहतात. खूप हसणारा आणि खूप बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो माणूस आतमधून तुटला आहे असं समजून घ्यावं. मित्रांनो, भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात फक्त त्यालाच कळत असतात. व्यवहार असो किंवा कोणतंही नातं असो, मर्यादा प्रत्येक ठिकाणी असते. व्यवहारातील मर्यादा पाळली नाही तर व्यवहार खराब होतो. अगदी त्याचप्रमाणे नात्यामधील मर्यादा जेव्हा संपुष्टात येतात तेव्हा ते नातं आतून पोखरलं जातं. मित्रांनो, नवीन नाती जोडण्याआधी जुनी नाती तोडायची नसतात. आईचा भाजणारा हात आणि वडिलांचा कमावणारा हात ज्या माणसाला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळत असतो. आणि फक्त ती जाणीव आपल्याला असायला हवी. आई वडिलांनी आपल्यासाठी उपसलेल्या कष्टाची जाणीव आपल्याला असायला हवी. मित्रांनो, लोक सवय लावून जातात आणि आपण मात्र सवयींचा गुलाम होऊन जातो. सुखात पूर्ण जग सोबत असतं, पण दुःखात मात्र माणूस हक्काचा खांदा शोधत असतो. गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, गरीब तर तो आहे ज्याच्याकडे स्वतःची विचार करण्याची क्षमता नाही. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं खूप छान असतं. बायको म्हणजे रुसून पण हसत बोलणारे असते आणि नवरा म्हणजे रागावून पण मनवणारा असतो. एकमेकांचे स्वभाव कसेही असो, पण शेवटपर्यंत साथ निभवणारे फक्त नवरा बायकोच असतात. मित्रांनो, पैसा अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो, पण खरं प्रेम तो पैसा कधीच विकत घेऊ शकत नाही. काळजी करणं म्हणजेच देवाच्या व्यवस्थेवर शंका घेणं. त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका, देव सगळी काळजी घेईल. आयुष्यातील कुठली भेट ही शेवटची ठरेल हे सांगता येत नाही. म्हणूनच घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्या निरोपाने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल. मित्रांनो, लोक आधी सवय लावतात आणि मग जसं वाटेल तसं वागत राहतात. दिखावा आणि देखावा यातला फरक कळला तर माणसं समजायला खूप सोपं जातं. आपण काय आहोत हे आपल्याला माहीत असतं. बाकीची लोक फक्त आपल्याबद्दल अंदाज लावत असतात. मित्रांनो, एखाद्यासोबत शेवटपर्यंत नातं टिकवायचं असेल तर वाईट दिवसांना सामोरे जायची तयारी ठेवा. कारण प्रेमात फक्त आनंद नसतो. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नसते. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाही तर वेळ निघून गेल्यावर समजते. तुमच्या मोठेपणाचा देखावा हा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवत असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जसं आहात अगदी तसंच राहा. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एक तर तिचा काळ संपून जातो
किंवा आपली वेळ संपून जाते. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते आणि मित्रांनो, त्यामध्ये शब्द सापडत नाहीत. प्रत्येक सासूने आपल्या मुलापेक्षा सुनेला जास्त जीव लावावा, कारण हे असं वळण आहे जिथे सून दुरावली तर मुलगाही दुरावतो. मित्रांनो, स्त्री ही कितीही चांगली असेल, पण तिच्या नवऱ्यानं तिला मानाची वागणूक दिली तरच नातेवाईक तिला मान देतात, नाही तर लायकी नसलेले सुद्धा तिचा अपमान करायला लागतात. मित्रांनो, नवरा जर साथ देणारा असेल तर ती मुलगी त्याचा संसार अगदी झोपडी सुद्धा थाटात करू शकते. मित्रांनो, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, कारण आपल्या वागण्यातून आणि आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीमधून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं आणि आपलं कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध निश्चितच चांगलं घडत असतं. मित्रांनो, आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळत जातं ज्याची आपण कधीच अपेक्षा केलेली नसते. आठवणींचा स्पर्श खूप वेगळा असतो. कोणी जवळही नसतं तरीही त्याच्या आठवणींचा भास मात्र आपल्याला होत राहतो. आपण जसा विचार करतो तसंच आपण बनत असतो. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये नेहमीच एक सकारात्मक सोच ठेवा, कारण मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद असते की अशक्य गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो. मनाच्या सौंदर्याला कधीच म्हातारपण येत नाही. मनाच्या अंतःकरणापासून केलेलं प्रेम हे म्हातारपणापर्यंत टिकतं, नाही तर शरीरावर केलेलं प्रेम हे जवानीतच संपून जातं. मित्रांनो, कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही, फक्त एका घावाची गरज असते. जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो. मित्रांनो, वेळ ही तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. मित्रांनो, आयुष्य हे हसत आणि हसवत जगा, कारण आयुष्याच्या कोणत्या वळणावर मरण आपली वाट पाहत असेल हे आपल्याला माहित नाही. खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणारा माणूस हा कोणाच्या तावडीत सापडत नाही. आणि मित्रांनो, खरं बोलणाऱ्या माणसालाच उपदेश करणारे हे जास्त भेटत असतात. ज्यांना आपण मनात आणि हृदयात जागा देतो तीच लोक पद्धतशीरपणे आपला विश्वासघात करत असतात. मित्रांनो, एकमेकांच्या चुगल्या लावणं हे योग्य नसतं, कारण आपला होतो टाइमपास, मात्र त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत राहतं. चांगली माणसं 100 वेळा नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा, कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्याच वेळा आपण ती परत ओवत असतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही. मित्रांनो, मोकळेपणाने वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त गैरसमज होत असतात. खुश राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं हे वेडं आहे. मित्रांनो, जगायला जास्त खर्च लागत नसतो, पण मोठेपणा उरावर घेऊन मिरवायलाच जास्त खर्च लागतो. दुसऱ्या दिवशी राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं आहे. मित्रांनो, एकदा का जबाबदारीची जाणीव झाली की हळूहळू स्वप्नांचाही विसर पडत जातो. आपल्याला एकच लाईफ आहे, म्हणून मित्रांनो, दुःखात कधी राहायचं नाही. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।